तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे KD Vlogs Official 2.0. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र नीलकंठेश्वर या ठिकाणी. ठीक आहे. तर हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या 35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि आपण पाहू शकता माझ्यासोबत आज आहे पायल. तर पायल आज पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये आलेली आहे. आणि आज पायल तुम्हाला आपल्या व्हिडिओबद्दल म्हणजे पूर्ण माहिती जी आहे ही पायल आज तुम्हाला देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे. तर पायल, काय सांगशील? आज मी तुम्हाला या ठिकाणाबद्दल माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. तर चला वरती जाऊयात आणि वरती गेल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते पाहूया. तर इथे तुम्ही बघू शकता सिरजे मामा यांचे पादुका मंदिर आहे. सिरजे मामा यांनी स्वतःच सोने चांदी विकून ही पूर्ण मंदिर बांधले आहे. तर हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण पाहू शकता बऱ्याचशा पायऱ्या आहेत तिथे. आणि आता वरती गेल्यानंतर पायल तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. तर मित्रांनो, आपण आता थेट पोचलोय वरती. खरंच खूप चालावं लागतं वरती येण्यासाठी आणि अक्षरशः खूपच दम लागलेला आहे. तर येण्यासाठी सुद्धा त्यांनी म्हणजे ट्रॅक्टरची सोय वगैरे केलेली आहे. तर तुम्ही ट्रॅक्टरनी वरती येऊ शकता आणि जाताना सुद्धा जाऊ शकता. तर हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो, पाठीमागे पाहू शकता आपण. ठीक आहे. तर इथे सुद्धा काहीतरी काही पायऱ्या आहेत. तर त्या पायऱ्यांनी आता आपण वरती जातोय. तर वरती गेल्यानंतर आपण तुम्हाला तिथली काय माहिती ती देणार आहे. चला वरती जाऊयात. ठीक. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर आपण इथे पाहू शकता हनुमानाची अशी खूपच सुंदर एक मूर्ती आहे. तर चला अजून वरती जाऊयात. तर वरती आल्यावरती तुम्ही बघू शकता इथे काही फ्रूट्स ठेवले आहेत. आपण हे फ्रूट्स घेऊन वरती सुद्धा जाऊ शकतो. तर आता पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक पाटी दिलेली आहे आणि त्यावर पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तुम्ही ती वाचू शकता. आणि आता आपण पुढे जाऊ. ओके. तर आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की खूप मोठ्या दऱ्या आहेत, डोंगर आहेत आणि इथं खाली बघा खडकवासला धरणाचं पाणी आहे. खूपच छान वातावरण आहे इथे. खूपच छान निसर्ग आहे. तर आता तुम्ही इथं पुढे देवी देवतांच्या मूर्त्या बघू शकता. खूप साऱ्या मूर्त्या आहेत इथे आणि खूपच अप्रतिम मूर्त्या आहेत. बघू शकता तुम्ही. तर चला आपण पाहू. इथं नवग्रह दिलेले आहेत. इथं बघू शकता नवग्रह आहेत आणि इथं खूप साऱ्या मूर्त्या दिलेल्या आहेत. आणि इथे एक सूचना सुद्धा दिलेली आहे की मूर्त्यांना स्पर्श करू नका. ठीक आहे. इथं बघा, इथं गणपतीची मूर्ती सुद्धा दिलेली आहे. शंकराची मूर्ती आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे.
या ठिकाणी तुम्हाला काही ऋषींच्या मूर्त्या पाहायला भेटतात. बघा तुम्ही पाहू शकता. आता आपण पुढे जाऊया. इथं तुम्ही गौतम बुद्धांची मूर्ती पाहू शकता. आणि इथे बघा एक मोठी देवीची मूर्ती आहे. खूपच सुंदर मूर्ती आहे. खूप साऱ्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. सरस्वतीची मूर्ती आहे. सारस गणपती आहे इथे. अशा खूप साऱ्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इथे पुढे सुद्धा खूप साऱ्या मूर्त्या आहेत की तुम्ही बघू शकता. इथे गणपतीच्या मूर्त्या आहेत. हे बघा इथं पाणी आहे. आणि मेन म्हणजे इथे बघा एक खूप मोठी अशी शंकराची मूर्ती आहे. शंकरांच्या जटांमधून पाणी वाहत आहे. खूपच छान अशी मूर्ती आहे. शेजारी गौमातेची मूर्ती सुद्धा आहे. मला असं वाटतं तुम्ही विजिट करावं. नक्कीच या प्लेसला विजिट करा. इथे तुम्ही पाणी बघू शकता. इथे सुद्धा सांगण्यासारखं एवढं काय नाहीये. इथे सुद्धा खूप साऱ्या मूर्त्या आहेत. ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आपण थोड्या वेळाने त्या साईडला पण जाणार आहे. तिथे सुद्धा खूप साऱ्या मूर्त्या पाहायला भेटणार आहे तुम्हाला. त्यानंतर आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता खूप सारे देवी देवता इथे दांड्या खेळताना दिसत आहेत. फुगडी खेळताना दिसत आहेत. खूप सुंदर अशी मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे. आणि खरंच मित्रांनो खूपच मेहनत लागते हे सगळं बनवण्यासाठी. तर आपण पाहू शकता पूर्ण दगडी बांधकाम आहे पूर्ण. तर नक्की विजिट करा इथं आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत. खूप सुंदर वाटतं इथं आल्यानंतर. आणि वातावरणसुद्धा खूपच सुंदर आहे.
लक्ष्मण आणि हनुमान आणि त्यांची वानर सेना बघण्यात येते. बघा खूप सारी मूर्ती आहेत इथे. तर आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आता इथली माहिती पायल देईल तुम्हाला. तर पायल काय सांगणार प्रेक्षकांना? इथे मंदिर आहे. तर इथे मंदिर आहे बघा. तिथे रथ आहे. आणि या ठिकाणी काही गोष्टी, काही वस्तू दिलेल्या आहेत, काही वस्तू आहेत विकण्यासाठी. इथे एक सूचना दिलेली आहे, पूर्णपणे वाचा, त्यानंतर प्रवेश करा. आता आम्ही आतमध्ये आलो आहोत. इथे काही मूर्त्या आहेत, इथे नावं दिलेली आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवते. श्रीकृष्ण आणि मीराबाई आहे इथे. पार्वती शिव आराधना करताना आहे. श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे अक्कलकोटची. गणेश मूर्ती आहे. श्रीराम सीता विवाह आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीची एक सुंदर मूर्ती आहे. राधा आणि श्रीकृष्णांची मूर्ती आहे. शिव आणि पार्वती विवाह अर्धनारीत नटेश्वरांची मूर्ती आहे. श्री सप्तशृंगी मातांची मूर्ती आहे. दत्तात्रयांची मूर्ती, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांची मूर्ती, श्री विठ्ठल संत जनाबाई दळण करतानाची मूर्ती आहे. इथे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. संत गजानन महाराजांची मूर्ती, अंजनी मातांची मूर्ती, श्री संत नामदेवांची मूर्ती आणि नामदेव आणि विठ्ठलमुखी घास भरवतानाची मूर्ती आहे. साईबाबांची मूर्ती आहे. आता आपण मंदिराकडे प्रवेश करतोय. या ठिकाणी आपण पाहू शकता तुळजाभवानी आई आहे आणि
या ठिकाणी महादेव आणि पार्वती. तर आपण आतमध्ये प्रवेश करतोय. आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे. इथं शंकरांची पिंड आहे. खूपच सुंदर असं पिंड आहे, बघू शकता. जय श्री भोलेनाथ. जय श्री भोलेनाथ. जय श्री भोलेनाथ. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता सर्जे मामा यांचा फोटो. या ठिकाणी आपण अन्नदान सुद्धा करू शकतो मित्रांनो. इथे महादेव, पार्वती आणि गणपती आहे. आता इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता शंकर, पार्वती आणि गणपतींची मूर्ती आहे. या साईडला हनुमानांची मूर्ती आहे आणि इकडे गरुड देवतांची मूर्ती आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो, तर हे काका खूप छान प्रकारे वाजवत आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, ठीक आहे, कमेंटद्वारे. तर पायल काय सांगणार? प्लीज आमचा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.